नमस्कार, नमस्कार, नमस्कार. पॉलिटी बाय गोपाल सर या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला माहीतच आहे, जो आपला थंबनेल आहे, CJPला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल का? आता बघा, हा राजकीय पक्ष ना, यांची सुरुवात कशी झालेली असेल, यांना मान्यता कशाप्रकारे दिल्या जातात, या सर्व गोष्टीवर आपण काय बरं डिटेल चर्चा करणार आहे. ठीक आहे. आता हा आपल्याला माहित आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा तयार झालेला पक्ष आहे. परंतु या पक्षांचे फॉलोवर एवढे होते, की जेवढे BJPचे नव्हते. ठीक आहे. पुढे पाहूया आपण डिटेल्स पाहूया. हा पक्ष स्थापन का झाला असेल? कोणी स्टेटमेंट केलेले असेल? त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहे. मग यासाठी कायदा केलेला आहे का, की पक्षाला कशाप्रकारे मान्यता द्यायचं? राजकीय पक्ष पाहायला मिळतात आपल्याला आणि त्यामध्ये 2 असतात. एक काय म्हणूया आपण, तर आपल्याला राष्ट्रीय पक्ष आणि दुसरे काय बरं राज्यामध्ये. तर यावर डिटेल चर्चा करूया. ठीक आहे. आता हे काय आहे सर, तर हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे भारतामधील जे सर्वोच्च म्हणतो आपण, सर्वात मोठं कोर्ट कोणतं असेल तर आपल्याला हे सर्वोच्च न्यायालय पाहायला मिळतात आणि त्यांचे हे अध्यक्ष आहे. अध्यक्ष म्हणजे आपण त्यांना सरन्यायाधीश म्हणतो. आता या साहेबांनी काय होश मध्ये एक स्टेटमेंट केलं. आणि काय स्टेटमेंट केलं बरं त्यांनी? 15 मे 2026 ला त्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि सांगितलं की एका खटल्याची सुनावणी सुरू होती. ठीक आहे. आणि त्या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, जे बेरोजगार तरुण असतात ते झुरळाप्रमाणे, झुरळासारख्या. आता हे स्टेटमेंट देशामध्ये व्हायरल झालं आणि देशामध्ये व्हायरल झाल्यानंतर आपल्याला CJPचा जन्म पाहायला मिळतात. CJPची काय बरं, तर ट्विटर, परत काय म्हणूया आपलं Instagram असेल, यावर काय तर फॉलोवर आपल्याला पाहायला मिळतात. मग यांनी स्टेटमेंट केलं, जे नोकरी न मिळाल्याने व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी सोशल मीडिया असेल, RTI असेल, हे बेरोजगार तरुण असे करतात. एकतर काय म्हणूया, एवढ्या मोठ्या पदावर असताना अशा प्रकारचं स्टेटमेंट करणे काय तर एकतर चुकीचं आहे बरं का. कारण आता आपल्या देशांचा विचार केला तर आपल्या देशामध्ये लोकसंख्या भरपूर आहे, नो डाऊट. मग यामध्ये तुम्हाला क्वालिटी काय बरं, काही तरुण पाहायला मिळतात. अनेक प्रकरण सुद्धा बाहेर येत आहे. पेपर फुटीमुळे असो, कशामुळे असो, आपल्याला बेरोजगारी पाहायला मिळतात आपल्या देशामध्ये. मग अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे काय बरं, तर एक प्रकारचं आपले जे स्टुडंट आहे त्यांना काहीतरी चेतावणीच देणं होतं. मग त्यामुळं बघा काय झालं असेल, तर हा भाऊ, ठीक आहे, या भाऊंनी काय अमेरिकेमध्ये हे शिकत होते आणि त्यांनी काय केलं असेल, तर एक पेज निर्माण केलं आणि सांगितलं की काय हे CJP असेल. CJP म्हणजे काय सांगितलं बरं त्यांनी, तर हे काक्रोच जनता पार्टी असेल, आपण मराठीमध्ये त्याला झुरळ म्हणतो. आणि यांनी एक प्रकारचं पेज तयार केल्यानंतर एवढे फॉलोवर वाढले की BJPला सुद्धा या पक्षांनी मागे टाकलं बघा. 15 तारखेला यांनी स्टेटमेंट केलं आणि 16 तारखेला काय, तर त्यांनी अकाउंट तयार केलं. आणि पुढे जर आपण पाहत गेलो तर बघा, यांचे फॉलोवर 4-5 दिवसात BJPला यांनी क्रॉस केलं. ठीक आहे. 8.8 मिलियन आपल्याला पाहायला मिळतात आणि BJPचे 8.7 मिलियन. किती 3-4 ते 5 दिवसात एवढा काय तर उद्रेक पाहायला मिळत होता आपल्या देशामध्ये या स्टेटमेंटमुळं. ठीक आहे. मग पुढे आपण गेलो तर हे आपल्याला काय बरं, तर राजकीय पक्ष म्हणून सध्या यांना मान्यता मिळालेली नाही. त्यासाठी एक प्रोसेस सांगितलेली आहे, एक कायदा सांगितलेला आहे. त्या कायद्याद्वारे काय बरं त्यांना आता मान्यता मिळणार. आता यांनी तर जशी पार्टी डेव्हलप केली, पुन्हा यांचे फॉलोवर वाढत होते, तर यांचं अकाउंट सुद्धा काय बरं ब्लॉक केलं. मग यांनी बॅकलॉग सुद्धा वगैरे ठेवलेलं आहे. बॅकलॉग म्हणजे काय बरं, बॅकअप ठेवलं यांनी. परत यांचे आपल्याला फॉलोवर पाहायला मिळतात आणि खूप जास्त प्रमाणात काय तर यांचे फॉलोवर. आता हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. ठीक आहे. हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. दीपके नावाचे काय हे व्यक्ती आहे. मग पुढे आपण गेलो तर या पार्टीचा आपल्याला 22.5 मिलियन फॉलोवर आहे बरं का. 21 मेला बघा गव्हर्नमेंटने हे बंद केलं. आणि कारण काय सांगितलं होतं बरं, तर इंटरनल सिक्युरिटीचं हे कारण दिलं. आता इंटरनल सिक्युरिटीचं कारण दिलं, हे बंद झालं. परत यांनी काय म्हणूया आपण ट्विटर अकाउंट पाहायला मिळतात. अनेक फॉलोवर वाढतच गेले त्यांचे. आणि नंतर मग बघा, तुम्हाला माहित आहे काय झालं असेल बरं, तर आपल्या देशामध्ये पेपर फुटीचं प्रकरण बाहेर आलेलं. त्याआधी या पार्टीचं म्हणजे CJPचं म्हणणं काय आहे बरं, तर CJPचं बघा, त्यांचे काही पॉइंट होते की आम्ही हे पार्टी कशासाठी तयार केलेली आहे. न्यायाधीश रिटायरमेंट झाल्यानंतर याला राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्त न करणे.
तुम्ही जर विचार केला तर हे जे न्यायाधीश असतात ना, एक प्रकारचं काय म्हणतो बरं आपण एक प्रकारचे जज म्हणतो, न्यायाधीश म्हणतो, देवता म्हणतो आपण. ठीक आहे, देवता म्हटलं जातं का बाबा? तर यांनी योग्य प्रकारे असं न्यायदान करणं आवश्यक आहे. मग हे काय करतात बरं, तर गव्हर्नमेंटच्या बाजूनं जरा समजा यांनी काही प्रमाणात डिसिजन दिलेलं असेल, तर यांना राज्यसभेवर सुद्धा काय, तर सीट्स दिल्या जातात. असे अनेक प्रकरण आलेले आहेत बाहेर. मग या काँक्रोच जनता पार्टीचं हेच मत आहे, की बघा न्यायाधीश रिटायर झाल्यानंतर त्यांना राज्यसभेमध्ये खासदारकी द्यायची नाही. ठीक आहे. कोणतेही मग न्यायाधीश असो. त्यानंतर महिलांना 50% आरक्षण देणे आवश्यक आहे, 33% नाही. बघा, आपली लोकसभा आणि आपल्या विधानसभेमध्ये म्हणजे खासदारकी आणि आमदारकीसाठी जर तुम्ही विचार केला तर महिलांचं प्रमाण हे खूपच काय कमी प्रमाणात पाहायला मिळतात. मग गव्हर्नमेंटने त्यासाठी बिल आणलेलं होतं. ते बिल पारित झाले नाही, परंतु त्यांनी 33%चं बिल आणलं. आणि या सीजेपीचं मत काय आहे तर 50% आरक्षण महिलांना. त्यानंतर मतदान झालेलं असेल देशामध्ये, किती मतदान झालं, काय झालं, तर ते डिलीट करायचं नाही. जर डिलीट झालेलं असेल तर या निवडणूक आयोगाचे जे अध्यक्ष असणार त्यांना काय बरं, तर त्यांना जेल व्हायला पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. ठीक आहे. अशा यांच्या काय महत्त्वपूर्ण अशा मागण्या होत्या. हे बघा, महिलांना आरक्षण द्या, हे वोटिंग करतो आपण, ते डिलीट झालेलं असेल तर. परत बघा, अदानी अंबानी यांचे मीडियामधील लायसन्स रद्द करा. आता अदानी अंबानीचा आपण विचार केला तर आपल्याला काही न्यूज चॅनल पाहायला मिळतात, त्यामध्ये यांची मालकी आहे. मग मीडियामधील काय बरं, त्यांचे लायसन्स रद्द करा. ठीक आहे. असं काय या सीजेपीचं मत आहे. पुढे आपण गेलो, खासदार आमदार असेल, पक्ष सोडून गेल्यानंतर यांना 20 वर्ष काय तर निवडणूक लढवण्यावर बंदी घालायची आहे. किती? 20 वर्ष. तर एवढ्या चांगल्या चांगल्या तरतुदी यांच्या होत्या आणि त्यामुळे जनतेचा निश्चितच काय यांना पाठिंबा मिळाला. आता पुढे आपण गेलो तर आपल्याला काय पाहायला मिळतात, त्याआधी काही गोष्टी पाहूया आपण. ठीक आहे. त्याआधी काही गोष्टी बघितल्या आपण, तर बघा पेपर फुटी झाली देशामध्ये. आणि पेपर फुटल्यानंतर अनेक पेपर आपल्याला पाहायला मिळत होते. नीटचा पेपर असेल, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आत्महत्या केल्या. मग मागणी अशी होऊ लागली, की बाबा आपले जे शिक्षण मंत्री आहे केंद्राचे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. तर सुरुवातीला बघा आपल्याला केंद्रीय मंत्र्यांचे स्टेटमेंट पाहायला मिळत होते, की काय, आम्ही राजीनामा घेत नाही, आमची अशी पद्धत नाही. ह्या ताई म्हणत होत्या आपल्या काय आहे बरं ह्या आपल्याला कोणत्या अर्थमंत्री पाहायला मिळतात. आणि यांनी सांगितलं काय, तर पेपर फुटल्यामुळं काय तर तुम्हाला जास्त काय मिळणार, वेळ मिळणार. परत हे म्हणत होते, की आम्ही राजीनामा घेणार नाही. यांनी सुद्धा असंच वक्तव्य होतं. आणि मग यांची वक्तव्य ठीक आहे. हे बघा, जनरेशन झेड म्हणतो, जनजी म्हणतो आपण, किती मोठा उद्रेक पाहायला मिळतो आपल्याला. 12 वर्षामध्ये कोणाचीच काय म्हणूया, कोणत्याच मंत्र्यांची राजीनामा घेतलेला नाही. आणि यांनी सांगितलं, की हे बीजेपी मध्ये असं चालत नाही. हा उद्रेक पाहून जगातल्या बऱ्याच मीडियांनी हे कव्हर सुद्धा केलं आणि मग नाइलाज असतं व गव्हर्नमेंटने काय बरं, तर हा उद्रेक पाहिल्यामुळं बघा, तर हे राजीनामा घेतलेला आहे त्यांनी. एवढं मोठं काय म्हणूया, आपल्याला सीजेपीचं यश पाहायला मिळतात. ठीक आहे. पुढे आपण गेलो तर आता पाहूया या पक्षाला काय तर मान्यता कशा प्रकारे मिळणार आता. ठीक आहे. तर बघा, आपल्या नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी आपल्या याच्यासाठी एक कायदा तयार केलेला आहे, की बाबा नवीन पक्ष स्थापन करायचा असेल तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आहे आणि त्यामधील कलम क्रमांक 29 ये. याद्वारे कोणत्याही नागरिकांच्या गटाला किंवा संस्थेला निवडणूक आयोगाकडे आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल यांना. ठीक आहे. आधी काय बरं, बसावं लागेल, कागदावर ठराव मांडावा लागेल, आज आमच्या पार्टीची स्थापना केलेली आहे. नंतर त्यामध्ये दिवस दिले जातात, की 30 दिवसाच्या आत ते निवडणूक आयोगाकडे जाणार आणि काय करणार, रजिस्ट्रेशन करणार. हे बघा निवडणूक आयोग. ठीक आहे. हे सीजेपीचे आपल्याला काही लीडर पाहायला मिळतात. ठीक आहे, तरुण लीडर. नोंदणीची प्रक्रिया आणि नियम काय सांगतात, तर बघा 30 दिवसाच्या आतमध्ये नोंदणी करावी लागेल. कुठे? निवडणूक आयोगाकडे. जेव्हा त्यांनी समजा कागदावर म्हणूया आपण बसलेले असेल, एक ठराव मांडणार आणि सांगणार, की आज आमच्या पक्षाची काय स्थापना झालेली आहे. तर स्थापनेपासून 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागेल. हे बघा इथे सांगितलेलं आहे. आणि कमीत कमी किती संख्या असायला पाहिजे, तर कमीत कमी किती तर 100 सदस्य असणे आवश्यक आहे त्या पार्टीमध्ये. कमीत कमी किती? 100 सदस्य.
ठीक आहे. आणि ते काय नुसते सदस्य म्हणजे काय तर देशातील मतदार यादीमध्ये त्यांचं नाव असणे आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही देशातील कोणत्याही मतदार यादीमध्ये त्यांचं नाव असणे आवश्यक आहे या 100 सदस्यामध्ये, कमीत कमी 100 सांगितलेले. आता आपण जसं पाहतो बघा, पक्षाला विविध अशा घटना असतात. घटना म्हणजे काय बरं? या पक्षाचे नियम असतात. ठीक आहे. नियम काय असेल बरं? पक्षाची स्वतःची लिखित घटना असावी. त्यानंतर ज्यामध्ये पक्षाचे नाव, त्यांचे उद्दिष्ट काय असेल पक्षांचे. ठीक आहे. इथे एक्झाम्पल साठी दिलं धर्मनिरपेक्ष, समाजवाद. आता हे सध्या तुम्हाला समजणार नाही, ज्यांना समजत असेल त्यांचं ठीक आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही असं काय बरं आपल्याला आपला भारत देश पाहायला मिळतात. आणि त्या अंतर्गत निवडणुकीचे नियम स्पष्ट असावे. म्हणजे ते घटना तयार करणार कशाची बरं? पक्षाची. घटना म्हणजे काय? एक प्रकारचे नियम आणि रेग्युलेशन असेल त्यामध्ये. या सर्व गोष्टी असल्यानंतर ते निवडणूक आयोगाकडे काय करणार बरं? तर नोंदणी करणार. बघा हे कमीत कमी 100 सांगितलेले आहे रजिस्ट्रेशन. ठीक आहे. आणि स्वतःची काय असेल? घटना असेल. मग पुढे गेलो आपण तर याला फी असेल ना दादा, फीस द्यावी लागेल. हे पैसा पैसा आहे का? किती रुपये असायला पाहिजे? हे कमी जास्त होत असतं. सध्या 10,000 रुपये आपल्याला डीडी पाहायला मिळतात, डिमांड ड्राफ्ट म्हणतो आपण. आणि या सदस्यांची स्वाक्षरी असलेले ऍफिडेव्हिट द्यावं लागतात. ठीक आहे. हे ऍफिडेव्हिट आणि जाहिरात. बघा मग काय करतो आपलं निवडणूक आयोग, ह्या सर्व गोष्टी जर यांनी दिल्या तर आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचे 2 वर्तमानपत्र आणि राज्य स्तरावरचे 2 वर्तमानपत्र यामध्ये ते मग जाहिरात देतात. कोण? निवडणूक आयोग. जाहिरात म्हणजे सांगतात की बाबा अशा अशा प्रकारचा पक्ष स्थापन होत आहे, तर काही नागरिकांचे यावर आक्षेप असेल तर नोंदवा. ठीक आहे. हे बघा जाहिरात. पक्षाचे नाव निश्चित झाल्यानंतर 2 राष्ट्रीय आणि 2 स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीर सूचना द्यावी लागते, जेणेकरून कोणाला आक्षेप असल्यास तो नोंदवता येतो. जर आक्षेप अयोग्य असेल तर काय बरं? तर पक्षाला मान्यता मिळणार. आणि योग्य असेल समजा नियमाला धरून, तर त्यावेळेस मात्र मान्यता रखडली जातात. आता हे राष्ट्रीय पक्ष आपल्याला द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, परत काय द हिंदू असेल, खूप असे आपल्याला वर्तमानपत्र पाहायला मिळतात. आणि आपले स्थानिक भाषेतील सकाळ असेल, लोकमत असेल, परत पुण्यनगरी असेल, परत काय म्हणूया आपण लोकसत्ता असेल, अनेक आपल्याला वृत्तपत्र पाहायला मिळतात. ठीक आहे. अशा प्रकारची एक प्रोसेस असतात. आणि पुढे आपण गेलो सर तर मग आम्हाला काय पाहायला मिळतात तर बघा, पक्षाचे प्रकार आणि मान्यतेसाठी मुख्य अटी काय असेल बरं? तर आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय तर आपल्याला देशातील म्हणूया आपण राष्ट्रीय पक्ष कोणते असेल? काँग्रेस, बीजेपी असतात, बीएसपी आपल्याला पाहायला मिळतात, आम आदमी. तर मग यासाठी बघा, रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा पहिल्या निवडणुका होणार, मग आपल्या राज्यामधील असो किंवा काय देशामधील असो, तर हे पक्ष कसे ठरवल्या जातात? तर बघा, खालील पैकी कोणती एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे या 2 अटीपैकी राष्ट्रीय पक्ष म्हणून. आता सध्या तुम्हाला आम आदमी पाहायला मिळतात, नॅशनल पीपल्स पार्टी पाहायला मिळतात. ठीक आहे. काँग्रेस असेल, बीजेपी असेल, बीएसपी असेल आणि आपल्याला कम्युनिस्ट पक्ष सुद्धा काय पाहायला मिळतात. तर बघा, लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका किमान किती? कमीत कमी 4 राज्यामध्ये 6% वैध मतदान मिळणे आणि लोकसभेच्या किमान 4 जागा. म्हणजे एकदमच सोपं आहे बघा. 4 राज्यामध्ये काय? एक तर 6% मतदान प्लस कमीत कमी 4 जागा. कशाच्या बरं? तर लोकसभेच्या. तर अशा वेळेस बघा, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळतात. 4 राज्य सांगितलेली आहे ना इथे. 4 राज्यामध्ये 6% वोटिंग. ठीक आहे, एकूण वैध मताच्या. आणि हे जर समजा फॉलो नाही झाली तर मग दुसरी, लोकसभेच्या एकूण जागापैकी 2% जागा. आता तुम्ही लोकसभेचा विचार केला तर आपल्या 543 काय तर लोकसभेच्या जागा असतात. आणि त्यांचे 2% आपण केलं तर किती? तर आपल्याला 11 जागा जिंकणे आवश्यक आहे. किमान किती बरं? 3 राज्यामधून. बघा 2% जागा. किमान किती बरं? किमान 3 राज्यामधून. किमान किती? 3 राज्यामधून. या 2 पैकी समजा एक अट जरी असेल तरी ओके. परत बघा, तिसरी अट सांगितलेली आहे, पक्षाला 4 राज्यामध्ये पक्ष म्हणून जर मान्यता असेल, म्हणजे आता काय म्हणूया, आता शिवसेना आहे समजा. ठीक आहे. शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये आपल्या मान्यता तर आहेच. मग अजून जर 3 राज्यामध्ये जर राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर ते काय होणार बरं? राष्ट्रीय पक्ष होणार. तसं आम आदमी पार्टीचा आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला हे दिल्लीमध्ये, नंतर पंजाबमध्ये,
परत काही राज्यामध्ये हरियाणामध्ये सुद्धा पाहायला मिळतात आणि गुजरातमध्ये बऱ्यापैकी त्यांनी वोटिंग घेतलेलं आहे. मग अशा प्रकारे यांनी 4 राज्यामध्ये काय तर एवढं वोटिंग घेतलेलं आहे म्हणून या सर्व पार्टीला काय तर राष्ट्रीय पार्टी म्हणतो आपण. ठीक आहे. देश स्तरावरील आणि यांचं काय तर हे राखीव असतात. आधी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा होती. परत ममता दीदीचा टीएमसी होता या आधी. आता हे चेंजेस होत असतात. हे 2 तर फिक्सच पाहायला मिळतात आपल्याला. हे 3 ठीक आहे. हे नेहमीच असतात. हे 3-4 पक्ष. यामध्ये थोडं कमी जास्त होतात. ठीक आहे. मग सर आता आपल्या महाराष्ट्राचा काय? तर महाराष्ट्राची सुद्धा पाहूया आपण. महाराष्ट्रामध्ये किती राजकीय पक्षांना मान्यता दिलेली. तर यामध्ये बघा आम आदमी पार्टी पाहायला मिळतात, बहुजन समाज पार्टी, हे काय असेल भारतीय जनता पार्टी ही आहे. ही काय असेल काँग्रेस असेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नॅशनल पीपल्स पार्टी पाहायला मिळतात. ठीक आहे. बहुजन समाज पार्टी ही, नॅशनल पीपल्स पार्टी इकडे आणि काँग्रेस हे सर्व काय असेल तर आपल्याला राष्ट्रीय स्तरावरच्या काय तर हे पक्ष पाहायला मिळतात. मग आपण पुढे गेलो सर तर राज्य स्तरावर पक्ष बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये पक्ष म्हणून काय अटी पूर्ण करायला पाहिजे बरं. तर या 2 पैकी एक अट कोणती एक अट पूर्ण केल्यास विधानसभेच्या बघा विधानसभेच्या किती तर एकूण वैध मताच्या 6% जागा मिळवणे. बघा तेच सांगितलेलं आहे इथे विधानसभेच्या किती 6% किंवा 2 जागा किती बरं 2 जागा मिळाल्या तर त्याला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळतात. ठीक आहे. पुढे जर आपण गेलो हे अट पूर्ण नसेल तर विधानसभेच्या एकूण जागेपैकी किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा जर जिंकल्या तर काय होणार बरं तर राज्य पक्ष म्हणून त्याला मान्यता मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये मग सर कोणते राज्य पक्ष आहे बरं तर बघा आपल्याला पाहायला मिळतात नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे तर आहेच. म्हणजे आपली काय म्हणूया आपण हे एनसीपी पाहायला मिळतात आपल्याला. परत शिवसेना आहे. ठीक आहे. परत तुम्ही जर गेलात तर तुम्हाला आता ही निवडणूक आयोगाच्या आपल्या साईटवर पाहायला मिळतात आपल्याला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. परत काय शिवसेना कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मशाल चिन्ह आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारची हे तुतारी. तर एवढ्या काय म्हणूया आपण आपल्या राज्यामध्ये आपल्याला पार्ट्या पाहायला मिळतात. ठीक आहे. तसंच बघा आपलं टेलिग्राम चॅनल आहे पॉलिटी बाय गोपाल सर म्हणून त्याला काय करायचं आहे तुम्ही तर जॉईन व्हा. तसंच काय आपलं युट्यूब चॅनल आहे. परत आपला काय तर ॲप आहे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्यांना काय म्हणूया जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर पॉलिटी हा विषय एकदम सोप्या भाषेत आपण सांगत असतो आणि बऱ्यापैकी काय म्हणूया जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना त्यामध्ये भरपूर असे मार्क आलेले आहेत. ठीक आहे. मग पुढे जर आपण गेलो तर बघा हे प्ले स्टोअरवर गुगल प्ले स्टोअरवर काय आपलं ॲप आहे. त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे. युट्यूब चॅनल तुम्हाला माहीतच आहे. आता व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचा आणि इतर व्यक्तींना सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करायचा आहे. मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. जवळपास काय म्हणूया 1,00,000 प्लस व्ह्यू गेलेले आहे त्यांना. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.